नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमधील सेमीकंडक्टर हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटचा स्टडी करणार आहे. तर सेमीकंडक्टर या पॉइंटचा स्टडी करत असताना सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहणार आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय तर पहा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिडिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर्स. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिडिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर्स. या डेफिनेशनचा अर्थ असा आहे की मेटल आणि इन्सुलेटर यांच्या मधील ज्या मटेरियलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल त्या मटेरियलला आपण म्हणणार आहे सेमीकंडक्टर. पुन्हा एकदा बघा, मेटल आणि इन्सुलेटर यांच्या मधील ज्या मटेरियलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल त्या मटेरियलला आपण म्हणणार आहे सेमीकंडक्टर. ठीक आहे. त्याचबरोबर सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल आहेत सिलिकॉन आणि जर्मेनियम. हे सेमीकंडक्टरची एक्झाम्पल आहेत. दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम. आणि हे सिलिकॉन जर्मेनियम हे दोन एलिमेंट 14 ग्रुप एलिमेंट आहे. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर सेमीकंडक्टरच्या आपण टाईपचा स्टडी करणार आहे. सेमीकंडक्टरच्या टाईपचा स्टडी करत असताना सेमीकंडक्टरचे टोटल 2 टाईप आहेत. त्यापैकी पहिला जो टाईप आहे तो आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय तर जर आपण प्युअर सेमीकंडक्टर म्हणणार आहे आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरला म्हणणार आहे इम्प्युअर सेमीकंडक्टर. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही एक्सट्रिन्सिक पेक्षा कमी असते आणि एक्सट्रिन्सिकची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही इंट्रिन्सिक पेक्षा जास्त असते. या दोनपैकी पहिल्यांदा जो आपण स्टडी करणार आहे तो आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय तर आपण म्हणलेलेच आहे त्याला प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा काय आहे, प्युअर सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा स्टडी करत असताना अजून एक यामध्ये महत्वाचा जो पॉइंट आहे तो कोणता तर प्युअर सेमीकंडक्टर म्हणजेच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर 0 टेम्परेचरला इन्सुलेटर असतो. म्हणजेच काय, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण 0 टेम्परेचरला काय म्हणू शकतो, इन्सुलेटर म्हणणार आहे. का म्हणणार आहे तर 0 टेम्परेचरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही, म्हणून इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण काय म्हणणार आहे, इन्सुलेटर म्हणणार आहे. ठीक आहे. हा एक पार्ट झाला. त्यानंतर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिकल करंट फ्लो करण्यासाठी त्यामध्ये काय बदल करावा लागेल तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी त्या सेमीकंडक्टरचं टेम्परेचर काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. आणि टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर त्या सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे किंवा इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. आणि हा इलेक्ट्रिक करंट पास होणार हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपणाला बँड एनर्जी फिनॉमिनॉन याचा स्टडी करावा लागणार आहे. पुन्हा एकदा बघा, हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला कसे स्टडी करावं लागेल, बँड एनर्जी फिनॉमिनॉन या पॉइंटचा स्टडी करावा लागणार आहे. मग पहा, ऑन द बेसिस ऑफ एनर्जी बँड फिनॉमिनॉन अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर इज शोन बिलो. सुरुवातीला आपण 0 टेम्परेचरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कन्सेप्ट काय आहे आणि हायर टेम्परेचरला त्यामध्ये काय बदल होतो हे पाहणार आहे. पहा, 0 टेम्परेचरला 0 टेम्परेचरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा जो आहे, या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये 3 बँड आहेत. एक व्हॅलन्स बँड, दुसरा कंडक्शन बँड आणि तिसरा एनर्जी बँड. यापैकी बॉटमला जो बँड आहे तो लोअर एनर्जी बँड आहे, मिडलला फील्ड व्हॅलन्स बँड आहे आणि टॉपला जो आहे तो एम्प्टी कंडक्शन बँड आहे.
हे तिन्ही बँड 0 टेम्परेचरला आहे. म्हणजेच 0 टेम्परेचरला कंडक्शन बँड हा एम्प्टी आहे आणि व्हॅलन्स बँड हा इलेक्ट्रॉन फील्ड बँड आहे. कंडक्शन बँड एम्प्टी बँड आहे म्हणून यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. ठीक आहे. मग आता आपण कसे बघणार आहे की या सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर या सेमीकंडक्टरमध्ये काय बदल होतो हे बघणार आहे. तर पहा, ज्यावेळेस आपण या सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे, या सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर या सेमीकंडक्टरमध्ये असणारे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यामध्ये कोणता बदल होतोय. तर ज्यावेळेस आपण या सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज करणार त्यावेळेस या सेमीकंडक्टरमधील जो व्हॅलन्स बँड आहे तो व्हॅलन्स बँड किंवा त्या व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन काय करणार आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. जी काय थर्मल एनर्जी असेल ती थर्मल एनर्जी हे इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करणार आहेत आणि थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर हे व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन जंप करणार आहेत आणि जंप करून ते कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होणार आहेत. पुन्हा एकदा बघा, व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब करणार टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर आणि जंप करणार लोअर एनर्जीमधून ते कुठं पास होणार आहेत, कंडक्शन बँडमध्ये, म्हणजेच हायर एनर्जीकडे. ठीक आहे. आणि हायर एनर्जीकडे ते गेल्यानंतर म्हणजेच कंडक्शन बँडमध्ये ते प्रमोट झाल्यानंतर कंडक्शन बँडमध्ये ते कसे असणार आहेत, मुव्हेबल असणार आहेत. ठीक आहे. कंडक्शन बँडमध्ये ते मोशनमध्ये असणार आहेत. ठीक आहे. त्याच वेळेस जर आपण त्या सेमीकंडक्टरवरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय केलं तर लक्षात ठेवा त्या सेमीकंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट काय होणार, पास होणार आहे. जर कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, मुव्हेबल इलेक्ट्रॉन असतील, फ्री इलेक्ट्रॉन असतील आणि त्यावरती जर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय केलं तर लक्षात ठेवा त्या सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, पास होणार आहे. ठीक आहे. तर या सगळ्या कन्सेप्टवरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. कोणतं कन्क्लुजन तुम्ही नोटमध्ये पाहू शकता. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. पुन्हा एकदा बघा, द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. याचा अर्थ सेमीकंडक्टरचं टेम्परेचर वाढवल्यानंतर त्या सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होणार, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. परंतु लोअर टेम्परेचरला सेमीकंडक्टर हा काय असणार आहे, इन्सुलेटर. म्हणजे 0 टेम्परेचरला तो सेमीकंडक्टर काय असणार, इन्सुलेटर. याचा अर्थ त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. 0 टेम्परेचरला सेमीकंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. परंतु टेम्परेचर वाढवल्यानंतर सेमीकंडक्टर मधून काय होणार, इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. का पास होणार आहे, तर हायर टेम्परेचरला कंडक्शन बँडमध्ये मुव्हेबल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्या कंडक्शन बँडमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे त्या सेमीकंडक्टर मधून काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. ठीक आहे. तर हा झाला पॉइंट इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. त्यानंतर आपण पुढचा जो टाइप स्टडी करणार आहे तो आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर या पॉइंटचा स्टडी करत असताना जरा काळजीपूर्वक हा पॉइंट ऐकायचा आहे, कारण ज्याच्यामध्ये कन्फ्युजन बऱ्यापैकी होतं काही मुलांचं. तर पहा, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट ऍक्च्युअल काय आहे, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण म्हणतो इम्प्युअर सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण काय होणार आहे, इम्प्युअर सेमीकंडक्टर. ठीक आहे. आता डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या डेफिनेशन मध्ये कोणता कन्सेप्ट सांगितलेला आहे, तर इंट्रिन्सिक, नीट ऐका, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ज्यावेळेस आपण इम्प्युरिटी ऍड करतो, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्यानंतर
त्या सेमीकंडक्टरला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजेच इम्प्युअर सेमीकंडक्टर. ठीक आहे. आता यामध्ये मला कन्सेप्ट सांगायचा आहे की आपण इम्प्युरिटी कशामध्ये ऍड करतोय, तर इंट्रिन्सिक म्हणजेच प्युअर सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतोय. आणि अशा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण जी इम्प्युरिटी ऍड करतोय त्या ऍड करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे डोपिंग. त्या ऍड करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, डोपिंग म्हणणार आहे. ठीक आहे. असे दोन टाईप आहेत सेमीकंडक्टरचे, एक इंट्रिन्सिक आणि दुसरा एक्सट्रिन्सिक. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की सेमीकंडक्टरचे दोन टाईप आहेत, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा प्युअर आहे, एक्सट्रिन्सिक हा इम्प्युअर आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी आहे, एक्सट्रिन्सिकची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. पण इंट्रिन्सिकलाच आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कधी म्हणणार, ज्यावेळेस इंट्रिन्सिक मध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतो आणि इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणून आपण त्याला म्हणणार एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. त्याचबरोबर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन टाईप आहेत, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन टाईप आहेत, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर हा पेंटाव्हॅलंट आहे, त्याचबरोबर पी टाईप सेमीकंडक्टर हा ट्रायव्हॅलंट आहे. ठीक आहे. आणि या दोन्ही टाईपच्या सेमीकंडक्टरचा स्टडी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.